माझ्यासाठी चितळे बंधू म्हणजे खूप 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 जीवापाड अशी प्रिय गोष्ट आहे। मी गेली 68 वर्ष पुण्यामध्ये राहतोय आणि 68 वर्ष मी चितळ्यांचं सगळी प्रॉडक्ट खातोय। त्यामुळे माझी ही तिसरी पिढी आहे की आम्ही चितळ्यांचे ग्राहक आहोत। लाडके भारत रत्न सचिन तेंडुलकर। कृतज्ञता सोहळा हा कार्यक्रम आयोजित करावा अशी आमचा जो विचारसरणी होती ती मागच्या वर्षी पहिल्यांदा सुरुवात झाली। कारण कुठेतरी प्रश्न हा होता की ही फक्त ब्रँड किंवा कंपनी आणि बॅलन्स शीटची सक्सेस स्टोरी नाही आहे, तर ही सगळ्या वेगवेगळ्या घटकांची सक्सेस स्टोरी आहे की जे या सक्सेस करता इन्व्हेस्टेड आहेत। आणि याला आमच्या पुणेकर रसिकांनी आणि कस्टमर्सनी भरपूर याला प्रतिसाद दिला। सचिन तेंडुलकर यांनी देखील आपल्या वेळात वेळ काढून इथे आले आणि कोणाचाही हिडमोस न करता आणि उत्तम अशी खुशखुशीत मुलाखत दिली। त्यामुळे ह्या इव्हेंट मला वाटतं अजून छान रंगला। चितळे बंधू 75 वर्ष सेलिब्रेट करतोय। 75 वर्ष लोकांचे एक्सपेक्टेशन्स फुलफिल करणं इज नॉट एन इझी जॉब। ते रोज त्यांचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करतात आणि ते सॅटिस्फॅक्शन देतात। त्याची जी कन्सिस्टन्सी इतके वर्ष राहिलेली आहे आणि ती त्याने एकदम उत्तम तऱ्हेने फुलफिल केलेली आहे। चितळे बंधू मिठाईवाल्यांचा आजचा हा जो 75 वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा आहे तो बघून इथले सगळं म्हणजे वातावरण एकदम हर्षमय झालं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन सरांसोबत 1 to 1 भेट म्हणजे समोर दिसले, त्यांच्यामुळे दिसले, त्याच्यासाठी खूप खूप आभार। आणि एक मराठी ब्रँड त्यांनी आज जगभर पोहोचवलाय, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। या सोहळ्यातली माझी आवडती गोष्ट म्हणून की आपण क्राऊड तर बघितलाच, तो क्राऊड नुसताच आला नाही आहे, तो त्यांचे गुड विशेस घेऊन आलाय। इतके वर्षांचं जे नातं आहे चितळे बंधूंबरोबर, नुसतं खाण्याच्या पदार्थाबरोबर नातं नाही पण फॅमिली बरोबर नातं, हे जर काय माणसं चांगली असतील तरच होतं।